मटणाची भाजी एका बाजूला आणि हे हिरवा हरभऱ्याचं कालवण एका बाजूला. तव्यामध्ये असे हरभरे भाजून, पाट्यावर टेचून, गावठी पद्धतीने झणझणीत असं हिरव्या हरभऱ्याचं कालवण. असं पातळ कालवण केलं ना, भाकरीसोबत, चपातीसोबत चुरून मुरून खाल्लं ना, मटणापेक्षा भारी लागतं. बरेच लोक चिकन मटण खात नाही. त्यांनी असं हिरवा हरभऱ्याचं कालवण करून खा. मटणापेक्षा पण हे कालवण भारी लागतं. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. एक मोठी वाटी हिरवे हरभरे घेतले. अर्धी वाटी सुकं खोबरं किसणीने खिसून घेतलं म्हणजे पटकन बारीक होतं. एक कांदा चिरलेला, 10-12 लसूण पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण तव्यामध्ये हरभरे भाजून घेऊया. असे हरभरे काळे डाग पडेपर्यंत भाजून घेतले आणि ह्याचं कालवण केलं ना, आपलं कालवण एकदम चवदार होतं, घट्ट होतं आणि पटकन शिजलं जातं. काळे डाग पडेपर्यंत बघा हरभरे चांगले भाजून घेतले. आता हे हरभरे आपण काढून घेऊया. आता खोबरं पण आपण भाजून घेऊया. खोबरं किसलेलं आहे म्हणून बघा पटकन भाजलं जातं आणि वाटताना पण ते लवकर बारीक होतं. म्हणून तुकडे न करता असं खोबरं किसणीने किसून घ्या. आता कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया. असे मसाले आधी भाजून घेतले ना, ज्यावेळेस आपण कालवण करतो त्यावेळेस आपल्याला मसाले भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता पाट्यावर हे हरभरे असे घालून घेतले आणि असे टेचून घेऊया. असे हरभरे टेचून घेतले ना, आपली भाजी घट्ट होते, चवदार होते आणि मसाला पण कमी लागतो आणि पटकन शिजते. सगळे हरभरे बघा असे टेचून घेतले. आता हे हरभरे आपण काढून घेऊया. भाजलेला मसाला आहे ना, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी पाट्यावर वाटून घेतलं आणि आता हे वाटण आहे ते काढून घेऊया. कढईमध्ये एक पळी तेल घातलं. तेल तापलं की जिरे, मोहरी घातली. जिरे, मोहरी तडतडली की कढीपत्ता घातला आणि हे वाटलेलं वाटण घातलं. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आधी सगळा मसाला भाजून घेतल्यामुळे आपला मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. लगेचच आपला हा मसाला वाटण भाजून झालेला आहे. घरगुती काळा मसाला 1 चमचा घातला. मसाला घातल्यावर तेलामध्ये मसाला असा भाजून घेतला. आता घालूया बारीक केलेले हे हरभरे. हरभरे पण या मसाल्यामध्ये तेलामध्ये असे चांगले भाजून घेऊया. दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गरम पाणी आपण या कालवणामध्ये घालून घेऊया. गरम पाणी घातल्यामुळे भाजी आपली लवकर शिजते, चवदार होते आणि आपला वेळ पण वाचतो. आता मध्यम गॅसवर 5 ते 7 मिनटं कालवण आपण चांगलं शिजवून घेऊया. बघा आपल्या कालवणाला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. उकळी आली ना, एकदम बारीक गॅस करायचा, 2-3 मिनटं असं ठेवायचं. म्हणजे बघा आपल्या कालवणाला असा कट आणि तरी येते. एकदम साध्या, सोप्या पद्धतीने आपलं हिरव्या हरभऱ्याचं हे कालवण बघा तयार झाले आहे. तरी आलेले आहे, रंग आलेला आहे आणि चवदारसुद्धा झालेला आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बघा दिसतं आहे का नाही मटणापेक्षा भारी. गरमागरम ह्या ज्वारीच्या भाकरी, अशी गरम गरम भाकरी घ्यायची, ताटामध्ये असं कालवण घ्यायचं आणि चुरून मुरून खायचं. असा तोंडी लावायला कांदा आणि लिंबू असेल ना, मग काय 2 घास काय 4 घास जास्त जातील आणि असं थोडासा भात. असं आजचं आपलं साधं, सोपं, गावठी पद्धतीने केलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला हे गावठी पद्धतीने केलेलं हिरव्या हरभऱ्याचं कालवण कसं वाटलं? माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.